झी 24 तास एक पाऊल पुढे। दुष्काळ निवारणासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांबाबत राज्यपाल के शंकर नारायणन यांनी समाधान व्यक्त केलंय। प्रशासनानं याबाबत सहानुभूतीचा दृष्टिकोन अवलंबावा अशा सूचना त्यांनी केलेल्या आहेत। राज्यातल्या 353 पैकी 209 तालुक्यांमध्ये यावर्षी 20 ते 50% पाऊस कमी झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन सचिव प्रवीण परदेशी यांनी दिली। धरणांमध्ये 37% पाणीसाठा असल्याची माहिती त्यांनी दिली। राज्यातल्या दुष्काळी भागातल्या दौऱ्यांवरून राज्यपालांवर केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केलेल्या टीकेनंतर राज्यपालांनी राज्यातल्या दुष्काळ सदृश्य स्थितीचा आढावा घेतला। राज्यातल्या 9 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून त्या जिल्ह्यांमध्ये सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा राज्यपालांनी या बैठकीत घेतला। मदत आणि पुनर्वसन खात्याचे मंत्री पतंगराव कदम आणि संबंधित अधिकारी या बैठकीला उपस्थित होते। दुष्काळ सदृश्य परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना वाढीव निधीचे अधिकार देण्यात आले। यावेळी सरकारकडून दुष्काळी भागासाठी पॅकेज जाहीर होण्याचे संकेतही पतंगराव कदमांनी दिले। क्रायटेरियापेक्षा अनिवार्य आपण धरलेले आहे। एका गावाला 65 मिलीमीटर पडला दुसऱ्या नाही, तो क्रायटेरिया या ठिकाणी धरलेला नाही। पैसेवारी जी किती आहे आणि 50%च्या सडी गावं मी खरीप आणि रब्बीमध्ये इन्क्लूड केली। या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनीही राजभवनावर राज्यपालांची भेट घेतली। मात्र ही भेट वैयक्तिक असल्याचं सांगत त्यांनी दुष्काळी स्थितीबाबत काहीही बोलण्यास नकार दिला। दुसरीकडे दुष्काळात जनतेला दिलासा देण्याबाबत सरकारमध्ये समन्वय नसल्याची टीका विरोधकांनी केली आहे। मंत्री कार्यक्षम आहे, दुष्काळाच्या संदर्भामध्ये इतके गंभीर नाही आहे आणि त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे, ते निर्णय का घेत नाहीत या संदर्भामधली विचारणा अधिकाऱ्यांना सांगताय। मुख्यमंत्री म्हणतायत की जीआरचे वाट बघू नका, जीआर निघेल, पण आधी जीआर काढा की जीआर शिवाय कसं कारभार होईल। भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याबरोबरच पिकांचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनलाय। अनेक ठिकाणी पायपीट करूनही पाणी मिळत नसल्याचं वास्तव आहे। आता राज्यपालांनीही याची गंभीर दखल घेतल्यानंतर तरी सरकार दरबारी उपाययोजनांबाबत काही हालचाल होणार का, हा खरा प्रश्न आहे। झी 24 ताससाठी दीपक भातुसे आणि हेमंत बेजेसह सुवर्णा जोशी, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।